तर विरोधकांचा आणखी एक सातत्यानं आक्षेप होतो, जेव्हा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं त्यावेळेला लगेच ईव्हीएमवर शंका घेतली गेली आणि बॅलेट पेपरवर आता निवडणूक अशी मागणी करतायत. काय उत्तर आहे याला? मला खरं म्हणजे असं वाटतं की असं मूर्खतापूर्ण बोलण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. एकाच दिवशी झारखंडला निवडणूक होते आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. झारखंडला ते जिंकतात तर ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम नाही, महाराष्ट्रात ते हारतात तर ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्रात एकाच दिवशी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरात अमित देशमुख जिंकतात आणि लातूर ग्रामीणला धीरज देशमुख हारतात तर इकडे प्रॉब्लेम आणि इकडे प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्रात एकाच दिवशी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये 6 जागांवर विधानसभेत महायुती निवडून येते आणि त्याच दिवशी त्याच 6 जागांवर त्याच लोकांनी मतदान करून देखील पोस्टल बॅलेटमध्ये का होईना पण काँग्रेस निवडून येते. मग आता कुठे ईव्हीएम आलं? त्यामुळे ईव्हीएम वर या ठिकाणी दोषारोप करण्याच्या ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणता येतील. गेल्या 5 वर्षांमध्ये